नमस्कार मंडळी, विजय इन्फो या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत काशी विश्वेश्वरबद्दल। विश्वेश्वर हा 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे। शंकराचे हे रूप काशीत पूजले जाते। पूर्वी वाराणसी काशी विश्वनाथ मंदिर होते। हे काशीचे मुख्य विश्वनाथ मंदिर क्रूर आक्रमक कुतुबउद्दीन ऐबक याने पाडले। या मंदिराच्या ठिकाणी मशीद उभारली। अनेक वर्ष दुर्लक्षित आणि मुस्लिमांद्वारे प्रतिबंधित राहिल्यावर अकबराच्या काळात तोरडमल या अभिमानी राजाने या मंदिराचे पुनर्निर्माण केले, परंतु क्रूर आणि धर्मांध औरंगजेब याने हे मंदिर परत पाडून टाकले। अनेक शतके तशीच गेल्यानंतर तेथे अहिल्याबाई होळकर यांनी विश्वनाथ मंदिर बांधले। राजा रणजित सिंग या हिंदू देशाभिमानी राजाने त्याच्या मुख्य शिखरावर सोन्याचा मुलामा चढविला होता, परंतु तो मुसलमानांनी लुटमार करून नेला। 16व्या शतकात येथेच संत एकनाथाने श्री एकनाथी भागवत हा वारकरी संप्रदायाचा महान ग्रंथ लिहिला। येथे याची हत्तीवरून मिरवणूक निघाली। कैलासावर भस्मपासून राहणाऱ्या शंकराची सर्व टिंगल करायचे म्हणून पार्वतीने मला कुणी चिडवणार नाही अशा ठिकाणी घेऊन चला अशी विनंती शंकराला केली। त्यामुळे शंकर येथे येऊन राहू लागले। तेथे दिवोदास राजाने मंदिर बांधल्यावर ते त्यात राहावयास गेले। या शहरात सुमारे 1654 मंदिरे आहेत, त्यामुळे यास मंदिराचे शहर असेही म्हणतात। त्यात प्रमुख मंदिरे काशी विश्वेश्वराची आहेत। विश्वनाथाचे दर्शन घेण्याआधी धुंडीराज किंवा ढुंडीराज विनायकाचे दर्शन घेण्याचा येथे प्रघात आहे। या मंदिराच्या सभोवताली अष्टदिशांचे अष्टविनायक आहेत। साक्षी विनायक पश्चिमेला, देहली विनायक उत्तरेला, पापशार्ती विनायक दक्षिणेला, दुर्गा विनायक नैऋत्येला, भीमचंद्य विनायक वायव्येला, उदंड विनायक आणि ईशान्येला सर्व विनायक। काशी विश्वनाथाचे मंदिर मुख्य पिंडी गाभाऱ्याचे एका टोकाला आहे। त्यावर गंगाजल व बिल्वपत्रे वाहण्यात येतात। ते काळ्या पाषाणाचे व सोन्या चांदीने मढविलेले आहे। तेथे दर्शन घ्यावयाचे तर 3 हार न्यायची पद्धत आहे। एक हार शंकराला, दुसरा हार पार्वतीला, तर तिसरा हार तेथील पुजारी त्या भक्ताच्या गळ्यात घालतात। काशी विश्वेश्वर हे शंकराचे प्रसिद्ध दैवस्थान आहे। दरवर्षी लाखो भाविक येथे भेट देतात, तर तुम्ही सुद्धा नक्की जा। तसेच आमची माहिती कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।